नमस्कार मंडळी. मी आज तुम्हाला थालीपीठ बनवायला शिकवणार आहे. त्यासाठी मी मिरच्या, जिरं, लसूण भाजून घेतला, वाटून घेतला. मग 4 प्रकारची पिठं घेतली, बाजरी, ज्वारी, गहू आणि बेसन पीठ. मग ते सगळं वाटलेला मसाला त्यात घातला. थोडा कांदा पण घातला. कांदा घातला की चांगली कुरकुरीत होतात थालीपीठं. थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि नंतर ते चांगलं मळून घेतलं. कोण ओवा, तीळ ते पण घालतं. मी काही ते घातलं नाही. चांगलं मळून असं बाजूला ठेवायचं. नंतर दुसऱ्या कढईत आपण उसळ करायची. उसळीसाठी चवळी शिजवायची. थोडीशी भाजून घेऊन शिजवायची. 4 शिट्ट्या करायच्या. छान चवळी मऊ होते. मग तेलात जिरं, मोहरी, कांदा, तिखट, तांबडं तिखट, बेडगी मिरची, धनापूड थोडंसं सगळं टाकून मग चवळी करायची आणि शेवट त्याला वाफ देऊन मग कोथिंबीर घालायची. मग परत एक कोथिंबीर घालून वाफ द्यायची. चांगली दणदणीत वाफ आली की चवळीची उसळ तयार. आणि मग थालीपीठं थापायला घेतली. माझ्या मुलीची मैत्रीण आलेली, तिला पण खूप थालीपीठं आवडतात. तिच्यासाठी स्पेशल थालीपीठं.